शिवाजी दिसला आणि जरा पाठीमीटर बरं येतं ते त्याच्यामुळे झालं ते बंद करू। आनंद जे आहेत ते तिकडून पकडले सापाला, खरं तर त्यांनीच रेस्क्यू करणार होते। आज झाले बघा ते तुम्ही कन्फ्युज कर नका मला। ठीक आहे आहो सोडा। हा माझ्या हातामध्ये साप झालाय, तर बघू शकता जुनं घर आहे आणि आता गॅप मध्ये तो जायलाय। तर कशा पद्धतीने आम्ही दोघं असल्यामुळे हा साप पकडता आला, फक्त शेपटी धरल्यानंतर साप खेचला तर तो मरून जाईल पण येणार नाही, लक्षात घ्या। इथं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। नेहमी आम्ही व्हिडिओ बनवतो, तुम्ही साप बघता, आमच्या कामाचं कौतुक पण करता, पण काही लोकांना आवडत नाही की आम्ही सापांना वाचवतो, लोकांना ह्याचा त्रास असतो असं म्हणतात। आपण देव मानतो, पूजा करतो, त्याच्यावर श्रद्धा आहे। माझ्या गावात जिथं मी 20 वर्ष काम करतो 19,000 साप पकडलेत, पण इथं येताना आम्ही जे ऐकलं, इथं ह्या सापाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण तो मारायला मिळणार नाही अशा ठिकाणी गेल्यामुळे आम्हाला बोलवण्यात आलं। आणि इथं मी उदरतात ऐकलं पण की काल पण इथं साप मारलेत। हाकेच्या अंतरावरती माझं घर, लक्षात घ्या। त्यामुळे सापांना वाचवतो असं मी नेहमी म्हणत असतो। म्हणजे आम्ही गेलो आणि तिथं 20 वर्षात साप मेले, लक्षात घ्या। लोक घाबरतात, कारणं वेगळी असतील, पण सापाचं मरण्याचं प्रमाण हे जास्त आहे। माझ्या गावात सुद्धा सर्पदंशानं लोकांना जीव गमावला, हे जरी खरं असलं पण माणूस ही सापांना शोधून कडून मारतो। म्हणजे सर्पदंश होण्यापेक्षा माणसानं मारण्याची संख्या सापांना मारण्याची ही जास्त आहे, लक्षात घ्या। आणि मी हे का सांगतोय, मागील 20 वर्षात जिथं आम्हाला पोचायला वेळ झाला, पोचू शकलो नाही, तिथं जाऊन पण सापडला नाही, अशा ठिकाणी जास्त करून लोकांनी सापांना मारलेत। मी आलो नाही म्हणून सापानं चावलंय अशा घटना घडले नाहीत। मी जो माझा अनुभव आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। सापाला घाबरतात हे जरी खरं असलं, पण विनाकारण सापाला मारला जात आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बिनविषारी सापांना सुद्धा मारलं जात आहे। आता बरेच लोक इथं जमा झालेत, पण महिला होते, लक्षात घ्या। महिला असल्या तरी कोणाला तर बोलून सापांनाच मारतात, असंही मी बघितलं, लक्षात घ्या। स्वतःच्या गावात जेव्हा 20 वर्ष काम करून मारतात, हे चुकीचं वाटतंय। साप मात्र 3-4 वर्षाचा आहे अंदाजे, आणि शेतवडीमध्ये ही नवीन कॉलनी बसली, त्यामुळे शेतात साप आहेत। 8 दिवसापूर्वी आम्ही इथं घरात साप दिसलेला आम्ही पकडलो, त्यालाही मारण्याचा प्रयत्न होता, पण शेजाऱ्यांनी बोलवले, त्यामुळे त्याला वाचवता आलं। म्हणून सापांना वाचवतो असं मी म्हणतो, कारण आम्ही जिथं जात नाही तिथं साप मेले जातात। आम्ही गेलो नाही म्हणजे होऊ शकतं की तुम्ही अगोदर जेव्हा काळजी घेत नाही तेव्हा सापावरती हात पाय पडतोय वगैरे, तेव्हा सर्पदंश होतात। पण बघितल्यानंतर आम्हाला जेव्हा बोलवतो तेव्हा साप लोकांना चावत नाही, तो लोक सापाला मारतात, हे महत्वाचं आहे। अंदाजे 4 वर्ष वयाचा साप आहे, तो गॅपमधनं गेला असता, बघत थांबले, ही महत्वाचं आहे। पण आपल्या आजूबाजूला पण साप असतात, तुम्ही काळजी घ्यावी, ही तितकंच महत्वाचं आहे। पण सापांना विनाकारण मारला जाऊ नये हा आपल्याला संदेश द्यावासा वाटतो। माझा अनुभव तुमची शेअर केला। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। शिवानी होती त्या बाजूला, ती गेली, त्यामुळे हा साप पकडता आला। खरं तर व्हिडिओत किती क्लिअर आलं महत्वाचं नाही, पण ही माहिती महत्वाची आहे। विनाकारण विशेषतः बिनविषारी सापांना पण आम्ही मारतो। लोक म्हणतात की आम्हाला माहित नव्हतं, पण माहिती करून घेणंही गरजेचं, लक्षात घ्या। आम्ही गावच्या गप्पा कट्ट्यावरती मारत बसतो, साप बदला घेतोय, केस आहे, दूध पितोय, नागमणी आहे, पण साप धामण आहे, नाग आहे आम्हाला कळत नाही, शेतकऱ्यांनी कळत नाही, हे विशेष। आम्ही नागपंचमीला पूजा करून सापाला मारतो, म्हणजे मनाला देव, वागणूक मात्र त्याला राक्षसीची आहे असं म्हणावं लागेल। आणि म्हणून तुम्ही ह्याचा नक्की विचार करावा अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। सबस्क्राईब केला नसेल चॅनलचं सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक, इतरांना शेअर करा। इथं थांबूया, पण प्रवास सापांना जगवण्याचा, माहिती देण्याचा, भीती दूर करण्याचा असं सुरू होणार आहे। धन्यवाद।